आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंचना आता तयारी करत असते. ते सिंचनाला सांगितलं जातं की पटकन तयारी करून घे, उशीर करू नको. आणि मग तेवढ्यातच ना आता कोणत्याही क्षणी आता बाहेरून ही भावना आणि बाळ येणार असतं. त्यामुळे घरात खूप जास्त लगबग असते. तीच विणाला बाहेर रांगोळीसुद्धा काढायची असते. त्यासाठी खूप जास्त तयारी घरात सुरू असते. डेकोरेशनची जबाबदारी सिंचना आणि विणा या सगळ्यांनी उचललेली असते. बाहेर रांगोळी काढून झाल्यानंतर तेवढ्यातच दारात गाडी येते. विणा म्हणत असते की बघा बघा कोण आला आहे. मग तेवढ्यातच ना सिंचनाला औक्षणाचं ताट घेऊन यायला सांगितलं जातं. सिंचनाने औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि जेव्हा सिंचना औक्षणाचं ताट घेऊन येते तेव्हा मात्र आता सिंचनाला म्हटलं जातं की चला आता बाळ आलं आहे तर बाळाचं एकदम दिमागात स्वागत तर व्हायला हवं. बाबासुद्धा येतात पण बाबा आता एकटेच असतात तर आई आज का कशी नाही असाही विचारणा भावनाच्या मनामध्ये येऊ लागतो. मग ती विचारते की आज आई कुठे आहे. तेच आता सगळेजण सांगतात की आहे ना आई आतमध्ये आहे चल. मग आता जेव्हा भावना घरी येते ना तेव्हा श्रीनिवास यांना जुने दिवस आठवतात. मग आता त्यांना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात येत असतात आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर मग आता बाबांनासुद्धा काळजी वाटत असते की हे सगळं काय घडलं. म्हणजेच तेव्हा जर आता भावना जर बरीच झाली नसती तर त्यांना तो दिवस आठवू लागतो. तेच आता इकडे जेव्हा जयंत घरात येतो ना जयंत बॅग वगैरे घेऊन आलेला असतो आणि हे बघून ना सिद्धूला राग येतो. कारण सिद्धूला एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये असताना आठवलं नव्हतं. मग आता सिद्धूच्या लक्षात येतं की भावनाची जी अवस्था होती ना त्याला सर्वस्वी जबाबदार दुसरं तिसरं कोणी नाही तर हाच माणूस होता. म्हणून जयंतने आल्यानंतर तिथे मात्र तांडव सुरू केलेला असताना सिद्धूने कॉलर धरलेली होती. तर आता तो म्हणत असतो की ह्या घरात ना तुम्हा सगळ्यांना बाहेर काढायला ना मला जराही वेळ लागणार नाही. चला पटकन सही करून घ्या. आणि असं बोलून मग आता सही वगैरे करून घेतली जाते. मग आता जेव्हा सही वगैरे करायला सांगितली जाते ना तेव्हा तो सांगत असतो की हे घर माझं आहे आणि या घरावर माझा हक्क आहे. तुमच्याकडे जे पेपर आहेत ना ते सगळे पेपर खोटे आहेत असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सिद्धू ते पेपर वगैरे वाचतो आणि मग सिद्धूलाही कळतं की हो खरंच की ह्या पेपरमध्ये वाचल्यानंतर त्याला आता सगळ्या काही गोष्टी समजतात. मग तो आता विचार करू लागतो की नाही बरोबर आहे हे सगळं काही अगदीच खोटं आहे. म्हणजेच पेपर बाबांकडे आहे ते खोटे आहेत आणि ह्याने पेपर आणले त्यावर तर ह्याचं नाव दिसतंय. मग आता सिद्धूलाही कळतं पण सिद्धू आता लगेच श्रीनिवास यांना म्हणतो की चला आताच्या आपण हे घर खाली करूया. असं म्हटल्याबरोबर आता मात्र जयंत म्हणत असतो की मी तुम्हाला घर खाली करायला सांगतच नाही आहे. तुम्ही बिलकुल हे घर खाली करू नका. तुम्ही राहा या घरात पण तुम्ही ना मला माझ्या जानूला पुन्हा द्या. कुठे आहे माझी जानू. असं बोलून त्याने आता ते अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं. पण जानू आता नवस फेडायला गेलेली असते हे त्याला माहिती नसतं. मग आता जानूसाठी तो म्हणत असतो की मी तुम्हाला घर सोडायला सांगत नाही आहे पण आता तुम्हीच हे स्वतःहून घर सोडता एवढंही लक्षात ठेवा. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तुझ्यासारखा इतका निर्लज्ज माणूस ना पाहिला नव्हता. आता इकडे आपण पाहतो की रूममध्ये ना सगळीजणं एकत्र असतात. तर भावनालासुद्धा आता सगळीजणं म्हणत असतात की चला फायनली हे सगळं बरंच झालं. चांगल्या काही गोष्टी घडल्या. नाहीतर कधी काय झालं असतं ना काहीच कळत नाही. काही सांगताही येत नाही. मग तेच आता भावनासाठी खूप काही करायचं हे मात्र रेणुकाने ठरवलेलं होतं आणि त्याचमुळे ना रेणुकाने आता लक्षात घेतलेल्या होत्या काही गोष्टी. मग आता रेणुका जी आहे ती आता पूर्णपणे बाळाच्या स्वागताची तयारी करत असते. म्हणजेच भावनाला लागणाऱ्या गोष्टी लाडू वगैरे हे सगळं काही. इकडे आता बसलेले असतात सगळीजणं गप्पा मारत काय करायचं आपण हे घर खाली करायचं का. तर सिद्धू जो आहे तो सांगत असतो की तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्यासोबत चला. पण त्याच वेळेला सिद्धूला आता सांगितलं जातं की नाही थांबा तुम्ही एक काम करा तुम्हीच आता असं नका करू. त्यापेक्षा ना माझ्याकडे एक सोल्युशन आहे. त्यापेक्षा एक काम असं करा की तुम्ही सगळीजणं ना आपल्याकडे चला. तुम्हाला तिथे कोणीही काही बोलणार नाही हेही आता सांगितलं जातं. तेच इकडे
रेणुका तयारी करत असते लाडूची वगैरे, ते आता आजी येऊन तमाशा करते. आजी म्हणत असते की काही गरज नाही आहे लाडू वगैरे बनवायची. मग आता रेणुका म्हणत असते की असं का म्हणताय, ती ओली बाळंतीण आहे, सीझर झालं आहे, सो मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि म्हणूनच मी करते, पण काही गरज नाही आहे तिच्यासाठी काही करायची, असंही आता रागारागात म्हटलं जात असतं. इकडे आता जानू घरात नसते, कुठेही सापडत नसते ना, म्हणून ना ह्या जयंतने जोरजोरात गाणी लावलेली असतात आणि सगळ्यांनाच वैताग आलेला असतो. बीना म्हणत असते की ह्याला असं समजणार नाही, थांब आता मी पटकन जाते, आणि असं बोलून ना आता बीना जाते आणि टी व्हीच बंद करून येते. मग आता तुम्ही माझ्यासाठी टी व्ही बंद करताय का? करा करा, तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, पण मी काही झालं ना तरीसुद्धा बंद होणार नाही आहे. तुम्हाला काय वाटलं मला हे सगळं करून तुम्ही तोंड दाबून बुक्यांचा मार द्याल का? पण हे सगळं शक्य नाही आहे. माझ्या जानूसाठी ना मी काही ना काही करत राहणारच, असंही तो आता म्हणत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की घरामध्ये इकडे आजीने तांडव केलेला असतो. आजी आता जोरजोरात बोलत असते आणि तेव्हाच ना आजी आता म्हणत असते की बस झालं, पुरे झालं, इथून पुढे ना तुम्ही जर मला काही बोलत असाल ना तर लक्षात ठेवा, या घरामध्ये ना तुम्हाला जे सांगितलं आहे ना तेवढंच करायचं, एक्स्ट्रा काहीच करायचं नाही, हे बोलून आता आजीने तोंड बंद करायला सांगितलेलं असतं. तेच आता इकडे रेणुकालाही म्हणते की त्या पोरीसाठी ना काही करायची गरज नाही आहे, कळलं का? हां, जे काही आहे ना ते आपलं आपण करायचं, तिच्यासाठी जराही काही करायचं नाही. आणि होय, तुलासुद्धा निलंबरी सांगून ठेवते, जे सांगितलं आहे ना या घराचा विचार कर आणि लगेच कामाला लाग, हेही आता म्हटलं गेलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जयंतने सिंचनाकडे कॉफी मागितलेली असते. जयंतने सिंचनाकडे कॉफी मागितली आहे म्हटल्यावर आता सिंचना देखील लगेच ना त्याच्यासाठी कॉफी आणून देते, पण त्याच्यामध्ये खालीसुद्धा कॉफी पडलेली असते हे त्याला दिसतं. मग तो म्हणत असतो की दुसरी कॉफी दे. मग तेव्हाच ब्लॅक कॉफी त्याने मागितलेली असते. तोपर्यंत एका वकिलाकडे ना सगळे पेपर घेऊन आता श्रीनिवास आणि दाखवायला गेलेले असतात. तेव्हा तो वकील असा सल्ला देतो की तुम्ही काही झालं तरी घर सोडू नका, तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही जर घर सोडलात ना तर काहीच उपयोग होणार नाही, उलट समोरच्याला असं वाटेल की त्या ह्याच्यावर सगळा हक्क जो आहे तो आता तुमचाच आहे, म्हणून त्यापेक्षा तुम्ही ना इथेच थांबा, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे श्रीनिवास आणि सिद्धू जो आहे तो एकमेकांकडे पाहतो, कारण आता काहीच उपयोग नाही आहे, तिथेच राहायचं आहे. तर तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जेव्हा जयंतला कॉफी आणून दिली जाते तेव्हा त्या कॉफीमधून म्हणजे त्या कपात ना कॉफी देतात ना तेव्हा मुद्दामून सांगितलं जातं, अरे त्याच्यात तर झुरळाचं औषध ठेवलं होतं, असं येऊन जेव्हा आता बोललं जातं ना तेव्हा मात्र आता तो एकदमच असा उलटा येण्यासारखं करू लागतो. मग त्याला तो प्रसंगसुद्धा आठवतो की त्याच्यासोबत ज्या ज्या काही गोष्टी झाल्या होत्या ना त्याच गोष्टी रिटर्न कशा काय होत आहेत, हाही विचार तो आता करू लागतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे बाळासोबत ना सगळीजणं बसलेली असतात, बाळाला काय द्यायचं काय नाही हे आता त्यांचं सुरू असतं. मग आता भावना ह्या दोघींची भांडणं बघते, म्हणजेच बीना आणि सिंचना बाळावरनं भांडत असतात. भावना आता बाळाला म्हणते की बघितलं का, एक तुझी आत्या आणि एक तुझी मामी कसे भांडतायत बघ. मग तेव्हाच ना ह्या दोघींची भांडणं बघून भावनाला हसायला येते, ते दोघींना शांत व्हायला सांगते. इकडे विश्वा बाहेर आलेला असतो आणि विश्वाकडेच आता तो म्हणत असतो की तुला काय वाटलं हे सगळं करून काय तू जिंकणार आहेस का, पण आता तू काही झालं तरी मी तुला जिंकायला देणार नाही आहे, एवढं मात्र नक्की. मग तेच आता विश्वाही त्याला म्हणतो की तुलाही हेच वाटत असेल की तू जिंकला आहेस, तर नाही, तू पूर्णपणे हरला आहेस. आज तुझ्याकडे जानू नाही आहे आणि येणारसुद्धा नाही जानू, एवढंही लक्षात ठेव, हेही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की लगेचच ना इकडे विश्वाने ना कॉल केलेला असतो, तो खरं तर भावनाला भेटायला आलेला असतो, पण जयंतला पाहून तो तिथूनच टर्न मारतो. पण त्याने फोन करून ना वीणाला सांगितलेलं असतं की वहिनी, जानू जर तिकडनं निघाली असेल तर जानूला सांगा तिकडनं निघू नका, कारण जयंत जर
आला आहे ना, जर जयंत इथे आला आहे आणि जानू आली तर तो अजून त्रास देणार आणि त्यापेक्षा जानूला म्हणा की तू तिथेच थांब थोडे दिवस. मग आता वीणालासुद्धा हे पटतं. वीणाही आता लगेचच ना जानूला कॉल करून जिकडे गेली आहेस तिथेच 2-4 दिवस थांब, जरा फिरून घे असंही आता म्हणते. इकडे आता बायाजवळ सिद्धू बसलेला असतो. ते सिंचनाही तिथे येते आणि बायासाठी सिद्धू काही ना काही करत असतो. ते सिंचना हॉस्पिटलमधला जो प्रसंग होता ना तो भावनाला सांगू लागते. अगं भावना, तू जर शुद्धीवर नव्हतीस तेव्हा ना काय काय घडलं हॉस्पिटलमध्ये तुला काय सांगू. हा सिद्धू तर ना बायाही हातात घ्यायला बघत नव्हता. या सगळ्या जेव्हा गोष्टी ऐकते ना इकडे असणारी भावना, तेव्हा तर आता भावना सिद्धूवर चिडते. म्हणजे तुम्ही हे सगळं असं केलं का, म्हणजे आपल्या बायाला जराही हातात घेतलं नाही का. तेव्हा सिद्धू भावनाला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण भावना काही केल्या ऐकत नसते. भावना आता काही गोष्टी ऐकत नसते ना, त्यामुळेच आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.